तर हे बघा तुमका हैसून मी पूर्ण असं लोकेशन दाखवत आहे. हे आमच्या कार आहेत. ते बघा भाभी माझी आता डाळ बनवते. बहीण भाऊजाई सगळ्या मिळून जेवण बनवत आहेत. लहान नंदांना सांगितलं तुम्ही बसा बसा, म्हणजे आम्ही बसत नाही. आता जाऊन लाकडं आणली आहे. सो अजून आमची फॅमिली येणार आहे, तर कुठे अजून आल्या नाही, तो त्यांचा वेट करतो आहे आम्ही. आणि ते बघा एंगेज फॅमिली आमची पाण्यात मधोभागी गेले आहेत आणि पाण्याचा आनंद घेत आहेत मस्तपैकी. स्विमिंग पूलपेक्षा खूप छान वाटतं आहे त्यांना. हे बघा आज स्पीकर आणला आहे, सो थोड्या वेळाने मस्त असा डान्स पण करणार आहोत. तर ही बघा माझी रीता बहीण आहे. तिने फ्रीजमध्ये गरे ठेवलेले बघा. अजून गरे आहेत ह्या सीझनमध्ये. गरे आहेत. आत्ता डिसेंबरचा महिना चालू झाला आहे आणि तिने फ्रीजरमध्ये ठेवलेले ते. सो हे बघा छान छान मोठी मोठी झाडं. हे बघा जी बच्चे कंपनी मजा घेत आहेत पाण्याचा. तिथे आमचे भाऊजी स्विमिंगचा आनंद घेत आहेत आणि असं शांत बसून पाण्याचा आवाज ऐकणं किती सुख आहे. नाही आता दुपारचे 1 वाजला आहे. अजून आमचं जेवण व्हायचं आहे, कारण चूल वगैरे पेटायला टाईम लागतं. लाकडं वगैरे जमा केली इथे येऊन. आणि जेव्हा आपण एखाद्या अशा नैसर्गिक ठिकाणी येतो फॅमिलीसोबत आणि त्यांची आपली लहान मुलं असतात, तर त्यांची पण काळजी घ्यावी लागते, कारण पाणी आहे. तर लहान मुलांची भरपूर काळजी घ्यावी लागते. पाण्यात वगैरे उतरताना त्यांच्याबरोबर सतत एक माणूस राहावा लागतो. तो पाणी आहे इथे एन्जॉय करायला आलो आहे, तर एन्जॉयचा मजा खराब होईल अशा गोष्टी आपल्याला अवॉइड केल्या पाहिजे आणि काळजीपूर्वक इथे या गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे. कारण आता आम्ही लाकडं आणताना पण बऱ्याच गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहे, कारण गवत आहे आणि आपण इथे एक्सायटिंगमध्ये जंगलामध्ये आतमध्ये जातो, तर गवत आहे तर पाय बघून ठेवला पाहिजे, कारण गवताच्या खाली साप विंचू असे तरपटणारे प्राणी असतात. त्याच्यात जास्त करून सापाची भीती असते, तो आपली काळजी घेते. तर अजून माझी मोठी बहीण यायची बाकी आहे आणि तिच्या मुली यायच्या बाकी आहे, तर अजून खूप मजा येणार. आणि हे बघा हे आमचे यंगर बच्चा फॅमिली आहे. तर गावात राहणाऱ्या मुलांना सवय असते, तरी पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं असतं. ती माझ्या भावाची मुलगी आहे आणि ती बघा छोटी परी अन्वी आहे, तर तिला बघा कशी मजा करते. हा जो स्विमिंग करतोय तो 3 नंबर बहिणीचा मुलगा लेफ्टनंट रोही. ते बघा आमचे भाऊजी आहेत, लहान भाऊजी, आणि बघा मजा घेतात. तर अशी मजा स्विमिंग पूलमध्ये पण भेटणार नाही, सो खूप बरं वाटतं आहे. आणि केव्हा तरी अशा फॅमिलीसोबत आपण गोष्टी एन्जॉय केल्या पाहिजे. त्याला तर बाकीची मंडळी काय करते बघूया, कारण त्यांचं जोरदार इथे जेवणाचं काम चालू आहे. हे बघा इथे आमच्या भाकरी झाल्या आहेत. हे बघा गरमागरम भाकरी आणि भरपूर काही आहे. मच्छी इथे व्हेज पण आहे, नॉन व्हेज पण आहे. ऐकणे आमचे साहेब आले आता. हे बघा तर मला पण असं वाटतंय की मी पाण्यात जाऊन मस्त थंडगार पाण्याची आंघोळ करावी.
इथे आमचा तंबू बांधून पण झालाय, कारण थोडा लेट बांधलाय तंबू, ऊन एवढं होतं ना. तर हे बघा मस्त अगदी शांत एकदम असं थंड वातावरण आहे. गरमीचे दिवस आहेत पण असं गरम होत नाही आहे. ही आमची अन्वी आहे, मुंबईवरून आली आहे. अन्वी तू खैल आहे ग? कसली पार्टी? तुला आवडली की नाही ते? मुंबईपेक्षा बरं वाटतंय ना? हा. बघा गरमागरम भाकरी आणि मस्त असे चुलीवर भाजलेले बांगडे आहेत. गरम आहे. हे बघा आमचा माई असा. माई झाले काय गो बांगडे? खूप असू दे कोणाचो भाजलेले दिले. हे बघा यांका थंडी लागता आणि मग हैसर बांगडे गरम गरम बांगडे खाऊन येतात, न्हातात आणि गरम गरम भाकरी खाऊन येतात. तर भाभी आता आमची खूप हैराण झाली आहे भाकरी भाजून. भाभी थकला नाही बोलते. आणि त्याच्यापेक्षा आमची दीपा भाभी स्ट्रॉंग आहे, ती सगळं जेवण तिनेच केलंय. तर माई मका योग मस्त असो कुरकुरीत भाजून बांगडो द्या. चला तर भय बघूया ह्यो माझ्या बहिणी काय करतात. बांगडो चटणी आणि भाकरी. चटणी हे बघ मस्त बांगडा. हो, हे आमच्या गावचा कोकणातला स्पेशल बांगडो आणि भाकरी चटणी. तर तुमका आवडता जाल्यार या आमच्या बरोबर बांगडो खा. तर हे बघा ह्या असं बघून तोंडात पाणी सुटताला. तर बघा लोकेशन पण बरं असं आणि खूप असं थंड वातावरण. हा गरमीचे दिवस आहात पण काय गो बाय भूक लागली. अन्विक आमच्या भूक लागली. हो हो. आणि परी आमचा काय. तर मंडळी आमच्या अजून 2 गाड्या आल्या आहेत इथे. हे बघा गोव्यावरून दुसरी बॅच आली आहे. तर ही बघा आमची दिव्या, हे मोठे भावाजी, हे जावई. हाय रघु. हाय, कसे वाटतं तुमका कोकणात? ही आमची प्रिया. हाय अव्यान. हाय. तर ही बघा माझी मोठी बहीण आली आहे आत्ताच आणि हा तिचा नातू आहे अव्यान. अव्यांचा कालच बर्थडे झाला, ग्रँड सेलिब्रेशन झालं. सो हा शुभम आहे 2 नंबर बहिणीचा मोठा मुलगा. आता वाजले 4 आणि हे बघा पुन्हा चूल पेटली आहे. चूल आता इलेक्ट्रिक चूल आहे आणि तिकडे ओरिजिनल चूल आहे. तर आता चहाची तयारी चालली आहे. हा दीपा भाभी चाय बनायता मग चाय बनवणार आणि कणगी आम्ही बॉईल करणार. कणगी रताळी. तर बघा फुल तयारीमध्ये आले. तर आता इथे जेवून वगैरे थोडी रेस्ट घेतली आहे सगळ्यांनी. तिकडे सगळ्यांचं आपापलं काय काय चाललंय आणि इथे आता आमची चाय बनणार आहे. हे दूध आहे चुलीवर. सगळी जेवली आहे आणि हे बघा आमची प्रिया बाकी आहे, राणी बाकी आहे. ते लोक मस्त आंघोळ करत होती, मजा घेत होती नदीमध्ये. आता तिकडे चहा पण ठेवला आहे. बाकीचे बघा सगळे जेवून खाऊन जेवून मस्त रस्त्यावर कशी खेळत आहे. रे बघा सगळा कचरा आम्ही इथे डस्टबिन बॅगमध्ये जमा केला आहे. हे बघा सगळं, कारण आपण जिथे वनभोजन किंवा पिकनिक करतो तिथे सगळं स्वच्छ ठेवायचं आहे. जाताना सगळा कचरा ते एकत्र गोळा करून त्याला एकतर डिस्ट्रॉय करायचा आणि आपण जिथे हे स्वच्छ जी जागा आपण इथे जेवण बनवत होतो तिथे स्वच्छ करून जायचं आहे, जेणेकरून निसर्ग व्यवस्थित राहील, स्वच्छ राहील. सगळा कचरा उचलायचा आहे.
हय आमची बोणा शिजली ही बघा. वाव. आणि हे बघा हय चाय अजून उकळांक नाही. ह्या पाणी कित्याक गो जास्त झालेला पाणी हा. तर ही आमची दीपा भाभी हा. तर दीपा भाभीने आजचा सगळा जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेले. थँक्यू दीपा भाभी. अशीच एनर्जेटिक काम करत राहा हा. हे आमचे मोठे भाऊजी. तर भाऊजी खूप मजा येईल ना. लंडनला कुठे आहे आपलं नाही ना वातावरण कुठेच नाही. कोकण सारखा स्वर्ग नाहीये. वर्ग नाही. लंडन अमेरिका याच्या पुढे फिक्की आहे. लंडनला तुम्ही किती जा तेवढ्या पुरती. पण हा जो निसर्गाच्या सानिध्यातील एन्जॉय करायचा आहे तर आमच्या कोकणातच यायचं आहे. आणि हे बघा खुळखुळ खुळखुळ हा झुळझुळ वाहणारं पाणी. तर खूप छान वाटतंय मस्त. ए वाजय ए शाळा भरली. तर मंडळी संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि खूप एन्जॉय केला. खूप मजा आली फॅमिलीसोबत. आणि आमचीच फॅमिली आहे. माझ्या बहिणीच्या मुली, बहिणींचे मिस्टर म्हणजे माझे भावजी आणि त्यांच्या मुलं. सो खूप छान इथे वातावरण होतं एकदम नैसर्गिक. आणि आमच्या कोकणातलं वातावरणच तसं आहे. सो इथे तुम्ही कोकणात आलात तर नक्की या ठिकाणी. आणि दुसरे म्हणजे सगळीचकडे असा निसर्ग आहे. पण जे हे नदीचं लोकेशन आहे ते कुठे बघायला भेटत नाही. आणि हे बघा झुळझुळणारं पाणी. तर खूप मजा येते. तर आता आम्ही चहा पिणार आहोत आणि इथून मग निघणार आहोत. तर चला आता चहाच्या ठिकाणी जाऊया. रे बघा भाऊजी नदीच्या ठिकाणी मस्त चहाचा आस्वाद घेत आहेत. आणि 3 नंबर भाऊजी इथे सगळं हे स्वच्छ करतायत परिसर जो आम्ही इथे यूज केला आहे. कारण जिथे आपण पिकनिक किंवा वनभोजन करायला येतो तिथे स्वच्छ करून जायचं असतं. निसर्गाचा समतोल राखायचा असतो आपण. तर आता माझ्या बहिणीने बघा बोणा उकडून झाली आहे. आता त्याच्यातला पाणी गाळून टाकते आणि सगळ्यांना घातली हे बघा. आणि तिकडे बघा बाजूला मस्त नदी वाहते जुळजुळ. आजचा आमचा इथे वनभोजनचा कार्यक्रम संपलेला आहे आणि 5:30 वाजून गेले. तर आता आम्ही घरी जाणार आहे. त्याच्या अगोदर मी माझ्या फॅमिलीला इथे विचारते आज त्यांना कसं वाटलं. चला त्यांच्याकडे जाऊ. चला तर मंडळींका विचारूया आज त्यांना कसा वाटला वनभोजन. सुरुवात माझ्या भाभीपासून. भाभी आज मजा येईल ना. हॉटेलपेक्षा मस्त नैसर्गिक वातावरणात जेवण बनवून खूप मजा येईल आहे ना. आणि सगळ्यांनी फॅमिलीसोबत खूप एन्जॉय केला. सो आता इथे आमचे कॅप्टन भाऊजी आहेत. नमस्कार भाऊजी. तर आजचा दिवस कसा गेला. आजचा दिवस एकदम मस्त गेला आणि सगळ्यांनी एन्जॉय केला. आम्ही सर्वांसोबत एन्जॉय केला. साईडला घेऊन आलो आम्ही आज सर्वांना. आपली मंडळी जी मुंबईवरून आली होती त्याचबरोबर इथे बनवून खाल्लं आम्ही. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये तो एक आनंद वेगळा होता. आज खूप एन्जॉय केला. मजा. निसर्ग देवता म्हणतात ना त्याच्यामध्ये पण तथ्य आहे. कारण त्याचं आपण पालन करायला त्याचं पवित्र राखायला पाहिजे. निसर्ग हा देवता आहे हे सर्वांनी मानायला हवं. आणि त्या देवतेला ज्यावेळी आपण त्याचं संपूर्ण हे जे विश्व आहे त्याचं मंदिर आहे
त्या विश्वाला स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्य आहे. ते आपण कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे. म्हणजेच आपण कुठेही गेलो, पब्लिक ठिकाणी प्लेसवरती गेलो किंवा इतर कुठे इतरत्र गेलो, निसर्गाच्या सानिध्यात गेलो, तर तिथे नेलेलं जो काही कचरा आहे त्याचं नियोजनसुद्धा व्यवस्थित पद्धतीने करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि निसर्गाला जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही आणलेलं सगळं जे काही साहित्य होतं आणि आमचं उरलेलं जे काही वेस्टेज होतं ते आम्ही एका पॉलिथिनमध्ये टाकून आता ते आम्ही त्याचं डिस्पोजल करणार आहोत. हे सर्वांनी ते तिकडे बघू शकता. आता तो कचरा आम्ही गाडीतून आमच्या घेऊन जाणार आणि इथे सगळा हा परिसर स्वच्छ केलाय. जी कचऱ्याची पेटी आहे त्या कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकणार आहोत. तर हे सगळ्यांनी जोपासायला हवं. काही मंडळी काय करतात, जातात, खातात, पितात आणि तिथेच सगळा कचरा टाकतात आणि जातात. हे चुकीचं आहे. त्यांना हा निसर्ग देवतेने बुद्धी देव, पर्यावरणाला राखणं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप आज एन्जॉय केलं आम्ही, मजा केली. तर मस्त. धन्यवाद. हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळे मित्रमंडळ, आपले मावशी आणि आपली परिवार, मामी आणि मामा नाही आहे, मामाला आम्ही खूप मिस करतो. काय ना आणि गोव्यावरून आलेले आपले सुरेश मावशी आपल्याला 2 शब्द सांगणार आहे. आणि मी बोलो तिराईला जाऊया ना. आपला तिराईचा छान स्पॉट, कोकणातले एक छान स्पॉट आहे तिराई धरण. म्हणजे तिराई तिकबिहार हे असा छान स्पॉट आहे, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. यू कॅन गोव्यावरनं पण आमचे पाहुणे मंडळी आलेले आहे. अशा प्रकारे दिव्या, प्रिया मलिक, लाडके. आता गोव्यातनं आलेले आपली दिव्या आपल्याला 2 शब्द सांगणार आहे. प्लीज दिव्या, यू कॅन स्पीक टू कोकणी, लाईक कोकणी. आईच्या प्लॅनाबद्दल उलोवच्या पयलीं जावं सगळ्यांक थँक्यू म्हणूंक सोदता की आयचो प्लॅन जालो, कित्याक हे काल सगळीं जाणां म्हाज्या बाबूच्या बर्थडेक आयिल्लीं आणि सगळ्यांनी टाइम काढून स्पेशली मावशी, मामी, सगळे मावशे थँक्यू सो मच. कित्याक खरेंच बरें दिसलें म्हाका, सगळीं जाणां आयलीं ती आणि सगळे मावशे बीन आपूण टाइम काढून म्हाज्या बाबूच्या बर्थडेक आयले म्हणून खूब बरें दिसलें म्हाका. आणि आयज सामकें टायर्ड असले हांव तरी सुद्धा, म्हणजे जस्ट बिकॉज ऑफ दीस लव हांव आयिल्लें हांगा. बट देन आय फेल इन लव विथ द नेचर एज वेल. सो इतकें बरें आसा हांगा. सो आय डोंट वॉन्ट टू गो टू लंडन अगेन अशें दिसता म्हाका एकदां. आय शुडंट बी गोईंग, बट इट्स सो गुड हियर. सगळें बरें जालें. आयज सगळ्यांनी रांदलें, आमी जेवलीं आनी आतां इतकी वर्सां हांव आतां भायर रावन म्हाका अशें दिसता की फॅमिली जितकी मजा आनी खंयच ना. ही म्हाजी जी फॅमिली आसा न्ही ती सगळीं जाणां मेळून आमी जी खंय वता वा कितेंय फंक्शन करता वा कितेंय करता, म्हाज्या मावशां शिवाय मजा ना. आमी फूल फॅमिली, बेजिकली म्हाजी मामी, मावशे सगळे जाणां. सो हांव सगळ्यांक थँक्यू म्हणटा आयज हांगा आयले आनी हो बरो प्लॅन. म्हाजी मावश्यो आनी मामा शिवाय तर आमकां चेंज पडना. तूं आतां आयज ना आतां धन्यवाद. मामा येवंक बघा डॉगी येतं इथून छान. तर मंडळी आता संध्याकाळचे 5:30 वाजले आणि इथून आता आम्ही निघणार आहोत. सो मस्त खूप एन्जॉय केला आणि आपल्या फॅमिलीसोबत मजा करायला सर्वांनाच आवडते आणि अशा नैसर्गिक वातावरणात खूप मजा येते. तर आम्ही सगळी फॅमिली एकत्र जमलेलो आणि बोललो आता चला वनभोजनच करूया. आणि इथे ह्या लोकेशनवर आलो आहे, म्हणजे आमच्या गावातून थोडी दूरच इथे डॅम आहे. त्या डॅमच्या तिथे जवळपास आम्ही इथे नदीवर आलो आहे. सो एवढं चांगलं इथे वातावरण आहे. सर तुम्ही इकडे आलात तर इथे नक्की या आणि खूप छान आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा. कारण लाईफ शॉर्ट आहे आणि असं आपण आपल्या फॅमिलीसोबत एकत्र येऊन जी मजा करतो
ती आपल्याला आयुष्यभर आनंद देणारी असते आणि असंच आनंदी जीवन जगायचं आहे. निसर्गाच्या सानिध्यात पण आपण आता पोटा पाण्यासाठी जिकडे तिकडे जाऊन स्थायिक झालेलो आहोत, पण ज्यावेळी आपल्याला अशी संधी मिळते त्यावेळी नक्की येऊन निसर्गाच्या सानिध्यात आपण अनुभव घ्यायचा आहे. सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त का आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. धन्यवाद. काळजी घ्या.